अकोला महानगरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून अकोट शहरात सुद्धा काही रुग्ण आढळल्याने अकोट प्रशासन मोठ्या प्रमाणात खबरदारी घेताना दिसत आहे। त्याच अनुषंगाने गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने समविषम प्रमाणे दुकाने उघडली जात आहे, तर महानगरातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे। तसेच नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस पथक गस्तीवर असून तोंडावर मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करताना दिसत आहे। अकोट नगर परिषदेने नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने शिवाजीनगर चौक ते सोनू चौक जयस्तंभ चौकापर्यंत बॅरिकेटिंग करून मोटरसायकल बंदी केली आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र गर्दी कमी होत नसून उलट अंजनगाव मार्गाकडे जाणारे व अकोला मार्गाकडे येणाऱ्यांसाठी अकोट नगर परिषदेसमोर एकमेव मार्ग उरला आहे। या मार्गावर सुद्धा रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे। आता पावसाळा सुरू झाला असल्याने बी बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची अकोट शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे। त्यामध्ये मुख्य बाजारपेठेतील रस्ते बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व वाहनांच्या रांगा लागत आहे। याकडे अकोट प्रशासनाने मुख्य बाजारपेठेतील रस्ता बंद करून काय साध्य केले असा प्रश्न अकोट शहरातील नागरिक व्यापारी वर्गाकडून विचारला जात आहे। मुख्य बाजारपेठेतील रस्ते उघडण्याची मागणी होताना दिसत आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।